शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची एकमताने निवड। शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं, बैठकीत आमदारांचा सूर, तर त्यावर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर। महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार किंवा शुक्रवारी होण्याची शक्यता। 26 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी उरकणं अनिवार्य नसल्याचा घटनातज्ञांचा निर्वाळा। भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठरणार। विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर आज मनसेची बैठक। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरे आमदारांशी संवाद साधणार। पुन्हा लोकांमध्ये जाऊन उभारी घेणार, शरद पवारांचा निर्धार। निकाल अपेक्षित नाही, पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचीही स्पष्टोक्ती। झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा 28 नोव्हेंबरला शपथविधी। सोरेन सलग दुसऱ्यांदा सांभाळणार मुख्यमंत्रीपदाची धुरा। आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन। अदानी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता। 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार। निवडणूक पार पडताच गोकुळचा दूध उत्पादकांना धक्का। गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात। गोकुळ आता 30 रुपये लिटरनं खरेदी करणार गाईचं दूध। सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता। प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपये वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी। दरवाढीचा मुंबईकरांना भुर्दंड। पर्थ कसोटीचा चौथा दिवस। टीम इंडियाला विजयासाठी 7 विकेट्सची गरज। 534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियानं गमावल्या 3 विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।